माझ्या आईने सांगितलं की चल तुला असं आवडतं काहीतरी तर तू हे शिक. आय ट्राईड फॉर गव्हर्नमेंट एक्झाम्स आणि हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स दिल्या. पण त्यानंतर समहाऊ एक ब्रेक मिळाला मला, जिथे मला जॅपनीज लँग्वेजमध्ये ॲज अ लँग्वेज लीड काम करायचं होतं. की वेन आय केम अक्रॉस की ओके ॲज अ लँग्वेज लीड मी काम केलं. ते माझं पहिलं काम होतं लायन ब्रिजमध्ये आणि तिथे मी गुगलच्या प्रोजेक्टवर काम केलं. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचे सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्याबरोबर आहेत जानवी भरेकर मॅम, ज्या सब जॅपनीज कन्सल्टंटच्या ओनर आहेत. आणि आज आपण त्यांच्या कामाबद्दल भरपूर जाणून घेणार आहोत. जपान म्हटलं की आम्हाला एकदम आज छान वाटतंय. मॅम, तुमच्याबद्दल सांगाल थोडंफार? हॅलो नीरा, थँक्यू मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. मला खूप छान वाटलं इथे येऊन. आणि माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे मी जॅपनीज लँग्वेज अकॅडमी रन करते. ओके. पुण्यात फ्रॉम 2016 मी हे लँग्वेज अकॅडमी सुरू केली. आणि त्याआधी मी मुंबईमध्ये सिन्स बॉर्न अँड ब्रॉटअप आहे. सो तिथे मी हे काम करत होती ॲज अ जॅपनीज लँग्वेज ट्रान्सलेटर अँड इंटरप्रेटर. ओके. बेसिकली मी मुंबईमध्ये बॉर्न अँड ब्रॉटअप आहे आणि तिथे माझं शिक्षण पूर्ण झालं. आणि 12th झाल्यानंतर सायमल्टेनियसली सिन्स मला आर्ट्सची आवड होती, ड्रॉइंगची आवड होती, सो समहाऊ मला ॲडमिशन्स मिळालं नाही आर्ट्स कॉलेजमध्ये. सो माझ्या आईने सांगितलं की चल तुला असं आवडतं काहीतरी तर तू हे शिक. म्हणजे या भाषेत सिन्स त्याची स्क्रिप्ट अशी आर्टिस्टिक असल्यामुळे तर माझी आई म्हणाली की चल तू हा कोर्स सुरू कर आणि सी काय होतं. आणि ॲज अ हॉबी मी हा कोर्स सुरू केला. आणि बघता बघता ग्रॅज्युएशन सोबत माझं जॅपनीजमध्ये पण सेकंड लेवल त्यावेळची म्हणजे क्लोज टू ग्रॅज्युएशन अशी लेवल त्यावेळेला झाली 2006 मध्ये. त्यानंतर माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर असल्यामुळे ही वॉज लाईक इन्सिस्टिंग मी की तू गव्हर्नमेंटच्या परीक्षा दे, तू म्हणजे तिथे तू माझ्या जागी तू लागशील किंवा तुला असं स्कोप मिळेल गव्हर्नमेंट जॉब्समध्ये वगैरे. सो आय ट्राईड फॉर गव्हर्नमेंट एक्झाम्स आणि हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स दिल्या. पण त्यानंतर समहाऊ एक ब्रेक मिळाला मला, जिथे मला जॅपनीज लँग्वेजमध्ये ॲज अ लँग्वेज लीड काम करायचं होतं. सो आय थॉट की मला या फील्डमध्ये काम असेल असं कधीच वाटलं नव्हतं. बिकॉज ॲज अ हॉबी म्हणून शिकले, त्यामुळे त्या दृष्टिकोनाने त्या लँग्वेजला कधी बघितलंच नाही. बरोबर. आणि वेन आय केम अक्रॉस की ओके ॲज अ लँग्वेज लीड मी काम केलं. ते माझं पहिलं काम होतं लायन ब्रिजमध्ये आणि तिथे मी गुगलच्या प्रोजेक्टवर काम केलं. आणि ते बघितल्यावर मला कळलं की ओके याच्यामध्ये स्कोप आहे. सो वी शुड लाईक एक्सप्लोर आणि पुढे अजून केलं पाहिजे याच्यात. त्यामुळे मी माझा अभ्यास मग कंटिन्यू केला. आणि मग हळूहळू जसे ते प्रोजेक्ट्स मला मिळत गेले, त्यानंतर असे बरेच जॅपनीज कंपनीज आले जे मुंबईमध्ये सेटल्ड होणार होते, मार्केटिंग एजन्सीज. सो जॅपनीज लोकांना मी हिंदी आणि मराठी शिकवत होते. मुंबईमधलं त्यांना म्हणजे राहण्याची सोय किंवा मुंबईचं मार्केट हे त्यांना सांगत होते. सो जपानवरून येणारा जो स्टाफ होता त्यांना मी मराठी हिंदी शिकवत होते. आणि जे इंडियन्स हायर होत होते त्यांच्यासोबत त्यांना मी जॅपनीज शिकवत होते, म्हणजे त्यांचं कम्युनिकेशन चांगलं होतं. सो ही एक वेगळी प्रोफाईल मिळाली. त्यानंतर मला अजून एक वेगळी प्रोफाईल मिळाली, त्यात मला SAP नावाचं सॉफ्टवेअर सगळ्यांनाच माहीत असेल. सो ते सॉफ्टवेअर जॅपनीज इंटर्न्सला शिकवायचं होतं. सो त्यामुळे त्यांनी मला ट्रेन केलं आणि मग ते मी पुढे जाऊन इंटर्न्सला ट्रेन केलं. त्यानंतर लग्नानंतर मी पुण्याला शिफ्ट झाले आणि मग इथे आल्यावर आय ट्राईड फॉर जॉब्स अगेन. की म्हटलं ठीक आहे बघूया आपण इथे येऊन काय होतं. बट आय वॉज इन अ जॉईंट फॅमिली. थोडंसं त्यामुळे टाइम कन्स्ट्रेंट असल्यामुळे आणि जपानची शिफ्ट अर्ली असल्यामुळे थोडंसं घरात कमिटमेंट द्यायचं होतं. बिकॉज इट वॉज अरेंज मॅरेज, आय हॅव टू मॅनेज एव्हरीथिंग. सो त्यामुळे मग विचार केला की ठीक आहे काही बनत नव्हतं त्यामध्ये. देन आय स्टार्टेड की थोडासा अभ्यास होत नाहीये, आय शुड बी कनेक्टेड विथ द लँग्वेज. मग मी इथे क्लासेसमध्ये जाऊन शिकवायला सुरुवात केली. वर्षभर मी इथे क्लासेसमध्ये शिकवलं. ॲज अ व्हिजिटिंग फॅकल्टी मी शिकवलं. त्यानंतर आय थॉट की आय शुड स्टार्ट अन
अकॅडमी. मग 2016 मध्ये स्कोप बघता मी सुरू केलं. आणि त्यात विशेष म्हणजे फायनान्शियली आय वॉज नॉट दॅट स्ट्रॉंग. ओके. सो त्यामुळे मला असं शोधायचं होतं की जिथे मला माझ्या फायनान्स मध्ये बसेल अशी जागा शोधून मला ती अकॅडमी पण सुरू करायची होती. आणि देन आय केम आउट विथ अ वे की त्यात मग मी काय केलं की क्लासेस होते, मग त्यांना अप्रोच करून की तुम्ही मला पर आवर बेसिसवर द्या. मंथली रेंट भरण्याचं माझं तितकं हे नव्हतं. सो त्यामुळे मग मी पर आवर बेसिसवर सुरू केलं. आणि मग हळूहळू आय रेंटेड अ क्लास. आणि मग त्यानंतर माझे ऑफलाईन क्लासेस इतके चांगले चालले. आणि मग कोविड आला. मग कोविडमुळे परत एक ड्रॉप लागला. मग कोविड सुरू झाल्यानंतर 1-2 महिन्यांनी मला जपानवरून फेसबुक आणि इंस्टाग्रामवर प्रोफाईल बघून जपानवरून इन्क्वायरीज आल्या की तिथे जे राहत असलेले इंडियन्स होते, मग ते पण असं की घरात बसून ऍटलीस्ट लँग्वेज तरी शिकता येईल. बिकॉज जपान असा देश आहे जिथे जॅपनीज शिकणं मस्ट आहे. सो मग तसे इन्क्वायरीज मला यायला लागले. मग मी ऑनलाईन क्लासेस सुरू केले कोविडमध्ये. आणि त्यावेळेला माझी मुलगी जस्ट 1.5 वर्षाची होती. सो तिचं मॅनेज करून मी क्लासेस सुरू केले. आणि मग आता ऑनलाईन प्लस ऑफलाईन. म्हणजे कोविडमुळे मला असं झालं की बाहेरच्या देशात पण थोडंसं म्हणजे जपानमध्ये, UAE मध्ये मला स्टुडंट्स मिळायला लागले. आणि देन आय स्टार्टेड विथ दॅट. आणि मग कोविड सेटल झाल्यावर ती स्टुडंट्स पण त्यांच्या रेफरन्सने अजून येत असल्यामुळे की तुम्ही बंद करू नका. बिकॉज माझं जास्त इन्स्टिंक्ट ऑफलाईन वर असतं, कारण आपल्याला फेस टू फेस बोलायला छान वाटतं. बट देन त्यांच्या इन्सिस्टमुळे की नाही तुम्ही ऑनलाईन चालू ठेवा. वी हॅव पीपल टू नो लर्न फ्रॉम यू. आणि त्यांच्या याच्यामुळे मी ऑनलाईन आणि ऑफलाईन सध्या चालू आहे माझे क्लासेस. मस्त. तुमची जर्नी खूपच छान आहे. आणि संधीचं सोनं कसं करायचं हे तुमच्या याच्यामध्ये खूप लागू होतं की आईने शिकवलं, मग त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी एक अपॉर्च्युनिटी मिळाली, जॉबची अपॉर्च्युनिटी मिळाली. जॉबवरनं तुम्ही टीचिंगकडे आलात. आणि आता तुमची स्वतःची अकॅडमी आहे. हे म्हणजे सगळे खूप छान तुमचं हे गेलेलं आहे, जर्नी गेलेली आहे. भाषा तुम्ही किती वर्षाच्या असताना शिकलात? मी मला वाटतं एक 15 इयर्स पासून मी सुरू केलं. हळूहळू 15 नाही, सॉरी 17 इयर्स पासून मी सुरू केलं. किती तुम्हाला हार्ड वाटलं शिकणं? एखादी लँग्वेज शिकणं किती हार्ड आहे? हार्ड नाही वाटलं ऑनेस्टली, कारण माझा आवडता विषय होता ते ड्रॉइंग. आणि ते ड्रॉइंग करणं त्या फ्लो मध्ये मी शिकत गेली खरं तर. बरं. ओके. पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ, आता तुमची एक छोटी मुलगी आहे, कसं तुम्ही हँडल करता? खूप स्वतःचा न्यू बिझनेस आहे हे. बट सुरुवातीला कसं होतं की आय लॉस्ट माय मदर व्हेन आय वॉज इन ग्रॅज्युएशन. म्हणजे जिच्यामुळे मी शिकले. बरोबर. आणि माझं जेव्हा लास्ट लेवल होती जॅपनीजची, जेव्हा आय वॉज गोइंग टू गिव्ह हर गिफ्ट की हा मम्मी माझं लास्ट लेवल झालंय आणि दिस इज बिकॉज ऑफ यू. म्हणजे त्या आनंदात होते. आणि एक्झाम्सच्या 4 महिन्या आधीच तिचं ऍक्सिडेंटनी ती ऑन द स्पॉट गेली. सो त्याच्यामुळे मी खूप एकतर हिरमुसलेले. आणि त्यानंतर त्यातनं बाहेर येणं, त्यात एक्झाम्स मी दिले, एक्झाम्स क्लिअर झाले. त्यानंतर मग तो जो स्लॉट होता त्याच्यामध्ये आम्ही खूप एक मेंटल ट्रॉमामध्ये गेलो खरं तर. कारण मी, माझी छोटी बहीण होती आणि माझे वडील होते. आणि त्यानंतर मग ते लग्नाच्या गोष्टी. लग्न झाल्यानंतर इथे आम्ही 3 होतो आणि लग्नानंतर आम्ही जॉईंट फॅमिली आणि वी आर अराउंड 15 to 17 टुगेदर. त्यामुळे माझ्यासाठी खूप नवीन होतं की, आणि त्यात मी सगळ्यात लहान. सो माझ्यासाठी खूप नवीन होतं आणि खूप अवघड होतं की एवढ्या लोकांमध्ये वावरणं अचानकपणे. आणि त्यात पण जाऊन बाहेर काम करणं ते खरं तर फॅमिलीच्या एथिक्स मध्ये बसत नव्हतं. बरोबर. सो बिकॉज असं होतं की ठीक आहे आमच्याकडे गरज नाहीये, बट सिन्स मला असं होतं की मला आवडतंय आणि मी कमवण्यासाठी नाही काम करत आहे. इट्स जस्ट की माझं हॉबी आहे आणि आय एम वर्किंग ऑन दॅट हॉबी बस. आणि मला ते करून सॅटिस्फॅक्शन मिळत होतं. तसं करून मी स्टेप ऑन केलं. नंतर फॅमिलीचं पण सपोर्ट मिळाला मला त्यातनं. आणि कोविडमध्ये वगैरे थोडंसं फॅमिलीकडे देऊन थोडासा वेळ काढून हिच्यासाठी. आणि मग असं बॅलन्स करत करत नंतर हळूहळू ती शाळेत जायला लागली. मग तिचा शाळेच्या वेळेत मी बॅलन्स करायला लागले की त्या वेळेत मग मी बॅचेस घ्यायची. अजूनही माझं तेच होतं
की ती शाळेत गेल्यावर मी बॅचेस घेते किंवा ती संध्याकाळी तिला ऍक्टिव्हिटी मध्ये पाठवल्यावर मी बॅचेस माझे घेते. सो असं करून माझं आता सध्या आहे. मस्त. तुम्ही टुरिझम मध्ये पण आहात आता सध्या, मी हे केलं. कसं तुम्ही ते क्षेत्र कसं एक्सप्लोअर करताय? पोस्ट कोविड मला असं वाटलं की फक्त ट्रेनिंग्स आणि इंटरप्रिटेशन्स खूप मोनोटोनस होत आहे आणि मला काहीतरी नवीन हवंय आणि मला क्षेत्र बदलायचं नव्हतं. बिकॉज जॅपनीज अशी भाषा आहे की मी त्यात प्रॉपर 6 वर्ष कमिट केली आहेत लर्न करायला, त्याच्यानंतर इतकी वर्ष त्याच्या पुढे काम करायला. सो क्षेत्र बदलणं हे खूप अवघड होतं डिसिजन माझ्यासाठी आणि चालू क्षेत्र बदलणं. सो त्यामुळे मी विचार केला की ह्यामध्ये मी अजून काय करू शकते. सो त्याच्यामध्ये मी असं हे केलं की पुण्यात बरेच जॅपनीज व्हिजिट करतात. सो माझ्या कनेक्शन्स मध्ये जितके असे जॅपनीज येत होते सो त्यांना मी इंडियन कल्चर दाखवत होती. सुरुवातीला मी असं केलं की तुम्ही इथे या, मग दहीहंडी असू दे, मग गणपतीच्या वेळेस कोण आलं असेल मग त्यांना ते जाऊन दाखवायचे किंवा आपले जे हिस्टॉरिकल ठिकाण आहेत पुण्यातले ते जाऊन दाखवणं. घरगुती जेवण, आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण कसं असतं की आपण प्रॉपर खाली बसून त्यांना अगदी वाढून मी असं करायला लागले. देन आय थॉट की आय शुड स्टेप आउट ऑल्सो. म्हणजे जिथे मी त्यांना इंडियात बोलवते सो मला जपानमध्ये नेण्यात काहीच हे नसणार. देन आय स्टार्टेड सर्चिंग कॉन्टॅक्ट्स इन जपान. म्हणजे जे माझे स्टुडंट्स होते त्यांना मी थोडंसं हे करून बोलून माझे प्लॅन्स सांगून मग मला तिथे असे कनेक्शन्स मिळाले जे माझ्यासाठी टूर्स त्यांनी सुरू केलं. बरोबर. इनिशियली टूर्स नॉर्मल टूर्स होते. देन वी स्टार्टेड ऑन कस्टमाइज टूर्स. म्हणजे शाळेच्या मुलांपासनं, कॉलेजच्या मुलांपासनं, ग्रॅज्युएट्स झालेत असे आणि प्रोफेशनल्स, अशा कॅटेगरीमध्ये मी टूर्स प्लॅन केले. आणि रिसेंटली मी लेडीज स्पेशल टूर पण मी प्लॅन आउट करते की ज्या महिला घरात आहेत ज्यांना काहीतरी नवीन सुरू करायचंय आणि एक ब्रेक पण हवंय. सो अशा महिलांसाठी की तुम्ही जपान, कोण विचार करतं की मी इथे सिंगापूरला जाऊन येईन, दुबईला जाऊन येईन, 3 तासाचा प्रवास आहे, 4 तासाचा प्रवास आहे, पण जपान म्हटलं की 10 तासाचा प्रवास असतो. सो ते एवढ्या लांब मी जाणार आणि 6 दिवस फिरून येणार, ते पण एवढे पैसे मी जर इन्व्हेस्ट करून जात असेल तर मग अशांसाठी ना मी असा विचार केला की आपण तिथे जायचं, असं ज्यांना एक ब्रेक पण मिळेल तिथे जायचं, थोडंसं ट्रेनिंग घ्यायची. मग ती ट्रेनिंग एक कस्टमाइज ट्रेनिंग असणार जी तुम्हाला जॅपनीज कल्चर सांगणार, जॅपनीज कॉर्पोरेट कल्चर सांगणार आणि तुम्हाला फिरवणार आम्ही ठिकठिकाणी. आता ते फिरवल्यानंतर तुम्हाला एक दिवस आम्ही देणार की तुम्ही काय शिकलात ह्यातनं, तुम्ही काय बघितलं, तुम्ही काय शिकलात, मग त्यातनं तुम्ही आम्हाला प्रेझेंटेशन द्या. आणि ते प्रेझेंटेशन नंतर आम्ही एक सर्टिफिकेट सेरेमनी ठेवणार. सो त्या सेरेमनीमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाईल की तुम्ही जपानला आलात आणि तुम्ही जपानला ह्या गोष्टी शिकलात, या गोष्टी प्रॅक्टिकली अनुभवल्यात. असं याच्याने काय होईल की एक वुमन एम्पॉवरमेंट आपण म्हणतो, ते एम्पॉवरमेंट खूप मोठा शब्द झाला, पण तिथे कुठेतरी एक स्पार्क जनरेट करण्यासाठी की आपणही काहीतरी करू शकतो, वेगळं काहीतरी करू शकतो. नुसतं फिरण्यापुरतं देश, आपण फक्त देश असं असतं की बाहेर जाणं म्हणजे फक्त काम करण्यासाठी किंवा फक्त फिरण्यासाठी. बट दिस विल बी अ कॉम्बिनेशन की तुम्ही शिकताय पण, तुम्ही फिरून पण येताय आणि इथे आल्यावर तुमच्या डोक्यात काहीतरी अजून सुरू होतं की मी आता अजून काहीतरी करू शकते. सो असे प्लॅन्स माझे आहेत. खूप छान. आणि आतापर्यंत तुम्ही किती टूर्स वगैरे घेऊन गेला आहात? आतापर्यंत माझे म्हणजे ऑल्टरनेट 2 महिन्यानंतर असे ऑल्टरनेट टूर्स चालूच आहेत. 2 महिन्यानंतर ऑल्टरनेट. 2,500 स्टुडंट्स त्यांच्या हाताखालून गेलेले आहेत. जान्हवी मॅम आतापर्यंत 6 इयर्सचा त्यांचा एज्युकेशनचा एक्सपिरियन्स आहे आणि गेले आय गेस 10 ते 15 वर्ष तुम्ही या फील्डमध्ये काम करताय. कुणाला जॅपनीज शिकायचं असेल, कुणाला जपानला फिरायला जायचं असेल, प्लीज कॉन्टॅक्ट जान्हवी मॅम. आणि बाकीचे डिटेल्स आम्ही इथे खाली तुम्हाला शेअर करू. थँक्यू.